नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आमच्या यूट्यूब चॅनलवर. आजचा व्लॉग हा रायगड किल्ल्याचा तिसरा भाग आहे. फायनली मित्रांनो, थकले भागलेले आम्ही सगळे. आता दुपारचे वाजलेले आहेत 2. पहिल्या भागात आपण पुणे ते रायगड प्रवास वर्णन होता, तर दुसरा श्रीमान रायगड किल्ल्यांच्या ऐतिहासिक माहितीबद्दल होता. व आजचा हा तिसरा व शेवटचा भाग हा माँसाहेब जिजाऊ माता समाधीस्थळ व त्याचबरोबर कुंडलिका व्हॅलीबद्दल असणार आहे. तर मित्रांनो, आता रायगडचं दर्शन झालेलं आहे. आता आम्ही पाचाडमध्ये माँसाहेबांच्या दर्शनासाठी जाणार आहोत. रायगड किल्ल्याला भेट देण्यासाठी आम्ही रात्री पाचाड गावात असणाऱ्या हॉटेल रायगड प्लाझाला थांबलो होतो. तेथेच माँसाहेबांचा वाडा आहे व त्याच पुढे आहे माँसाहेबांची समाधी. रात्री फार उशिरा पाचाडमध्ये पोचल्यामुळे रायगडचं दर्शन घेऊन जाताना समाधी स्थळास भेट देण्याचं ठरवलं. तर आपण इकडे साईडला आपण हॉटेलमध्ये थांबलेलो होतो काल. स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे महाराष्ट्राचे दैवत, आणि हे दैवत ज्या पोटी जन्माला आले त्या राजमाता माँसाहेब जिजाबाई शहाजी भोसले. सिंदखेडचे लघुजीराव जाधव व म्हाळसाबाई यांच्या पोटी माँसाहेबांचा जन्म झाला. 12 जानेवारी 1598 ते 17 जून 1674 असं 78 वर्षाचं आयुष्य माँसाहेबांना लाभलं. इसवी सन 1605 मध्ये जिजाबाईंचा शहाजीराजांशी दौलताबाद येथे विवाह झाला. जिजाबाईंच्या 2 जिवंत पुत्रांपैकी थोरला संभाजी हा शहाजीराजांजवळ वाढला, तर शिवाजीराजांची जबाबदारी माँसाहेबांवर होती. शिवाजी महाराज 14 वर्षाचे असताना शहाजीराजांनी पुण्याच्या जहागिरीवर त्यांची रवानगी केली व पर्यायाने जहागिरीची वहिवाट लावण्याची जबाबदारी माँसाहेबांवर आली. उजाड झालेली गावे त्यांनी नव्याने वसवली व याच काळात त्यांनी महाराजांना राजकीय व लष्करी शिक्षण दिलं. शिवरायांच्या पश्चात माँसाहेब राज्यकारभारावर बारीक लक्ष ठेवून असत. इतकेच नव्हे तर सदरेवर बसून स्वतः तंटेसुद्धा सोडवत असत. सईबाईंच्या पश्चात त्यांनीच तर संभाजीराजांची संपूर्ण जबाबदारी पार पाडली होती. छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक हा सुवर्णक्षण पाहून राज्याभिषेकानंतर 12 दिवसांनी रायगडच्या पायथ्याशी असलेल्या पाचाड गावी वृद्धापकाळाने त्यांचं निधन झालं. माँसाहेबांचा जन्म विदर्भात, विवाह मराठवाड्यातील भोसले कुळात, तर बहुतांश वास्तव्य घाटमाथ्यावरील मावळात व आयुष्याच्या उत्तरार्ध कोकणात असे संपूर्ण महाराष्ट्रात आयुष्य व्यतीत केल्यावर पाचाड मुक्कामी 18 जून 1674 रोजी शेवटचा श्वास घेतला. पाचाड येथील त्यांच्या वाड्यापासून जवळच असलेल्या ओढ्याकाठच्या पटांगणावर त्यांच्यावर अग्निसंस्कार केले गेले. त्यानंतर महाराजांनी या ठिकाणी एक लहान चौथऱ्यावर त्यांचे सुंदर समाधी वृंदावन उभारले. ज्या जिजाऊंमुळे महाराष्ट्राला शिवराय लाभले आणि हिंदी स्वराज्याची स्थापना झाली, त्यांच्या समाधीचे दर्शन घेतल्याशिवाय आपली रायगडवारी अपूर्णच. तर गुड आफ्टरनून मित्रांनो, आता दुपारचे 2:30 वाजलेले आहेत. काल रात्री आम्ही ह्या रस्त्याने जेव्हा आलो होतो त्या टायमाला खूपच अंधार झालेला, जेमतेम 8-8:30 वाजत आलेले संध्याकाळचे रात्रीचे. तर तुम्ही हा परिसर पाहू नाही शकलात. मस्त अशी ग्रीनरी आहे रस्त्याच्या दुतर्फा. जेव्हा मी डिसेंबरमध्ये आलो होतो त्या टायमाला खूपच म्हणजे ही ग्रीनरी काहीच नव्हती. सकाळपासून काहीही खाल्ल्या नसल्यामुळे एका हॉटेलमध्ये पुरी भाजीचा आस्वाद घेतला व परतीच्या प्रवासाला निघालो. दिसला का?
चलो. शहरातील रस्त्यांपेक्षा काही पटीने या गावातील रस्ते चांगले होते. स्पीड ब्रेकरवरती मारलेल्या या पट्ट्यांमुळे आमच्या रात्रीचा प्रवास हा खूपच सुखकर झाला होता. डोंगरदऱ्यातून घाटमाथ्यावरून गाडी चालवताना खूपच मजा येत होती, पण वेगावर नियंत्रण ठेवणे देखील तेवढेच महत्त्वाचे आहे. सुंदर स्वच्छ रस्ता, कमी वाहतूक आणि समोर सुंदर अशा सह्याद्रीच्या डोंगरदऱ्यांचं दृश्य, आणखी काय हवं आहे का बायकरला. जसं मित्रांनो, आज रायगडचं वातावरण खूप चांगलं होतं. जेव्हा सकाळी 5:30ला उठून मी फेरफटका मारत होतो तेव्हा एवढं ह्युमिड एन्व्हायरमेंट वाटलं नाही. थोडासा गारवा होता हवेमध्ये. इवन आम्ही ट्रेकिंगच्या टाईमला पण गडावरती चढताना त्या टायमाला पण आम्हाला एवढी गरमी जाणवली नाही. पण जसं 10 वाजून गेले त्याच्यानंतर, 10 पण नाही म्हणता येत, 9च्या नंतर फारच उकाडा जाणवत होता. भेटत नाही. भेटत नाही रे. हां, साईडला आहे, साईडला आहे. अरे भेटत नाही, अंधार पडलेला असतंय, दुकान बंद असतंय. 4:30 वाजले. तुला जाऊस तर तिथं 6:30 होते. 5:30 पर्यंत तिथं वर जायचं, तिथं वर राहिलं. हां, 5:30 पर्यंत, 5 नंतर थांबले. अजून लय टाइम. तन्मयचं असं म्हणणं आहे की आपण चहा, टी ब्रेक इकडं न घेता आपण पुढच्या पॉईंटला जाऊया, तामिनी घाटामध्ये. तिकडनं सनसेटही पाहायला मिळेल आणि डिस्टन्सही कवर होईल. एक तर्फी विचार केला तर तो ठीकही आहे. त्याचं म्हणणं असं आहे की 5:30, आता 4:30 झालेले आहेत. 5:30 वाजेपर्यंत चित्ते आपल्याला ज्या पॉईंटला राहू आपण तामिनी घाटात, 5:30-6च्या दरम्यान तिथे आपण टी ब्रेक घेऊया. म्हणजे अजून 1 तास गाडी राईड केल्यानंतर टी ब्रेकचा नियोजन होत आहे. तर मित्रांनो, आता आपण जाणार आहे कुंडलिका व्हॅली, जी मी काल सांगत होतो तुम्हाला. थोडंसं गोप्रोची बॅटरी डाऊन झाल्यामुळे मला तो दाखवता नाही आला. आता मी दाखवण्यापेक्षा तिथं घेऊन जाण्याचा प्रयत्न करेन. एक बस स्टॉप आहे रेड कलरचा, तिकडून आपल्याला लेफ्ट साईडला जायचं आहे. म्हणजे कधी तुम्ही पुण्याकडे येताना, तामिनी घाटातून तुम्ही पुण्याकडे येताना लेफ्ट साईडला जायचं आहे. प्लस व्हॅलीच्या पुढे आहे ती, त्यासाठी अजून तरी प्लस व्हॅली आलेलं नाही आहे. तर ही आहे समोर प्लस व्हॅली. पाहू शकता ही व्हॅली तुम्ही.
हे इकडे जे भोलेनाथाचं मंदिर आहे, ज्याबद्दल मी कालही सांगितलं होतं की ते शिवलिंग आहे ना, शिवपिंड, ती वेगळ्या प्रकारची आहे. तर हा मित्रांनो, हा रस्ता आहे कुंडलिका व्हॅलीसाठी. अरे वा, रस्ता खूपच चांगला केलेला आहे आता. अरे वा, चल चल बघून चल. चांगल्या रस्त्यामुळे मी थोडा संभ्रमात होतो की योग्य मार्गावर आपण आहोत की नाही. त्यामुळे गुगलवर जास्त विश्वास न दाखवता जवळील लोकांना योग्य मार्गासाठी विचारपूस केली. हेच रस्ता वाटतं. हेच रस्ता वाटतं रे. किती अंत आहे? लय आत असलं तर राहून दे. 2 किलोमीटर आत आहे फक्त. आणि हे रस्ता बहुतेक चांगलं केलं. हे रस्ता पहिला असं नव्हतं. लय खड्डे होते माहिती आहे का. सगळी कामं केलेत रे रस्त्यांची. मला हे कन्फ्युजिंग वाटलं. मला तिकडे विचारलं पाहिजे होतं हेच का म्हणून. इथं काय दाखवते मॅपला? विचार बघू. कुंडलिका व्हॅली म्हणू. कुंडलिका व्हॅली पुढे आहे ना. शेवटी 1 किलोमीटरच्या चांगल्या सुंदर रस्त्यानंतर उरलेल्या 1 किलोमीटरच्या रस्त्याचा खडतर प्रवास करून आम्ही पोचलो कुंडलिका व्हॅलीला व इथे गाड्या पार्क करून व्हॅली बघण्यासाठी निघालो. कुंडलिका व्हॅली ही पुण्यापासून 70 किलोमीटर अंतरावरती आहे. कुंडलिका व्हॅलीला व्हिजिट देण्यासाठी मान्सून सीझन खूपच चांगला आहे. कुंडलिका व्हॅलीजवळच खूप सारे टुरिझम पॉईंट आहेत, ज्यात प्लस व्हॅली, देवकुंड वॉटरफॉल, तामिनी घाट, अंधारबन जंगल, सिक्रेट वॉटरफॉल इत्यादी समाविष्ट आहेत. ह्याच 2 डोंगरांमध्ये पावसाळ्यात छोटे मोठे धबधब्यांमुळे नदी तयार होते, ती म्हणजे कुंडलिका नदी. मान्सूनमध्ये व्हॅलीमध्ये जमलेले ढग जणू स्वर्गाचाच आनंद देतात. तर मित्रांनो, कुंडलिका व्हॅलीसाठीचा सुरुवातीचा फक्त 1 किलोमीटरचा रस्ता नवीन झालेला आहे. नवीन म्हणजे डांबरीकरण केलेलं आहे, त्याचं नूतनीकरण म्हणता येईल. पण पुढच्या 1 किलोमीटरचा रस्ता हा आहे तसाच आहे, अजूनही काही चेंजेस केलेले नाहीत. आणि फायनली आपण चांगल्या रस्त्याला भेटलेलो आहोत. आता 65 किलोमीटरचा रस्ता अजून आपल्याला जायचा आहे. पहिल्यांदा तर मी या रस्त्यावरून जाताना मला असं थोडंसं वाटलं
की मी रस्ता कदाचित चुकलो आहे कुंडलिका व्हॅलीसाठीचा. नेक्स्ट पुढचा कुठला तरी रस्ता असावा, पण मी नंतर एकाला विचारून खात्री केली. त्यानंतर मग कन्फर्म झालो की हाच रस्ता कुंडलिका व्हॅलीसाठी जातो म्हणून. मस्त सूर्यास्त होत आहे. इथे खूप सारे असे लाल बस स्टॉप्स आहेत, तर खात्री करा टर्न मारण्याच्या अगोदर